नजर जर का एखाद्या व्यक्तीला खूप जास्त लागत असेल तर एक उपाय सांगते. हा उपाय कोणीही कुणालाही करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. मूठ भरून खडे मीठ घ्यावे. ज्याला नजर लागते त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती, म्हणजे डोक्यापासून असं अँटी क्लॉकवाईज 7 वेळेला फिरवायचं आहे. डोक्यावरनं फिरवून झाल्यावर पाठीमागे 7 वेळेला आणि पुढे 7 वेळेला, असे 3 वेळेला त्याचा उतारा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचा आहे. आणि उतरवताना म्हणायचं आहे, कोणत्याही प्रकारची नजर बाधा जर का ह्या व्यक्तीला लागलेली असेल तर ती या मिठाला लागून निघून जाऊ दे असे म्हणायचे आहे. आणि ते मीठ मगभर पाणी घ्यावे, त्या पाण्यामध्ये ते मीठ टाकून द्यावे, ते मीठ त्या पाण्यामध्ये डायल्यूट होऊ द्यावे. आणि मग ते पाणी ज्या रस्त्यावरून लोक जास्त जातात येतात त्या रस्त्यावरती ते पाणी फेकून द्यायचं आहे किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायचं आहे. शक्यतो पायाखाली तुडवली जाईल, दृष्ट ही तुडवली गेली पाहिजे, लोकांची नजर ही तुडवली जाते. असं आमच्या गावाकडे अशी म्हण होती की दृष्ट पायाखाली तुडवली की ती लवकर निघते. त्यामुळे मी स्वतः तसंच करते. फार क्वचित असं वेळा होतं की फ्लश करते पाण्यामध्ये. शक्यतो तशी करावी जेणेकरून तुम्हाला पटकन त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील. मात्र कुठलीही दृष्ट उतरवल्यानंतर भीमरूपी, रामरक्षा किंवा स्वामींचा तारक मंत्र अशा गोष्टी म्हणाव्यात. देवासमोर उदबत्ती लावावी आणि त्याचा जो अंगारा आहे तो आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम शांत अशी गाढ झोप लागेल. बघा, नजर उतरवल्यानंतर सुद्धा माणसाला खूप मोठा तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह बदल त्या व्यक्तीमध्ये नक्कीच दिसतो. तर जरूर तुमच्या घरामध्ये कुणाला नजर लागत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता. शनिवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावास्या अशा दिवशी केल्याने जास्त लवकर नजर निघते. तर जय भवानी, जय जगदंब.